जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. सध्या सत्तेत असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये नवाब मलिक यांनी प्रवेश घेतला. ते सत्तेत भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसले असा आरोप सभागृहामध्ये अंबादास दानवे यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलले की आम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही, तर अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसलेलो आहोत. आणि नंतर मात्र त्यांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी नवाब मलिकांना सत्तेमध्ये घेणे, सोबत घेणे हे योग्य नाही अशा पद्धतीचं त्यांनी, अशा आशयाचं त्यांनी पत्र अजितदादा पवारांना लिहिलं. हा जो सगळा प्रकार झाला, यामध्ये आक्षेप घेणारे कोण होते सभागृहामध्ये? तर अंबादास दानवे होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट याचे अंबादास दानवे यांनी हा आक्षेप घेतला होता. तसा अंबादास दानवेंनी आक्षेप घेतला नसता तर इतर लोक शांत बसले असते, अशातला काही भाग नाही. कालपर्यंत ज्या भाजप समर्थकांनी नवाब मलिक यांना पाणी पिऊन पिऊन शिव्या दिलेल्या आहेत, त्यांच्यावर मोठमोठे लेख लिहिलेले आहेत. समीर वानखडे प्रकरण, शाहरुख खानचं प्रकरण आणि इतरही, दाऊदचं हस्तक वगैरे अशा पद्धतीच्या कित्येक गोष्टी नवाब मलिक यांच्या बाबतीत बोलल्या गेलेल्या आहेत आणि बोलल्या जातात कायमस्वरूपीच. हसन मुश्रीफ इकडे आलेत, नवाब मलिक इकडे आलेत, आता अबू आझमी घ्या. त्यानंतर मग आता फक्त शरद पवार एकदाचे का त्या सत्तेमध्ये आले भाजपच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या गटामध्ये, जर एकदा जेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसहित जितेंद्र आव्हाड एकाच या बाजूला आले म्हणजे आम्ही हिमालयात जायला मोकळे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललेलं आहे? बरं, ही लढाई नेमकी कशाची आहे? ही सत्तेची लढाई आहे की तत्वांची लढाई आहे? मला दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की यातही काही लोक पक्षाची धुरा या इतक्याही वादळात, खरोखर त्यांच्या निष्ठेला सलाम आहे, इतक्या ताकदीनं धरून असतात की गेल्या वेळी जेव्हा मी भुजबळांवर टीका केली तेव्हा मला आज सकाळी एक मेसेज दिसला की तुम्ही असं कसं म्हणता की भुजबळ हे मराठ्यांच्या विरोधात आहेत. म्हणजे काल परवापर्यंत तो भाजप समर्थक जो भुजबळांना शिव्या देत होता, नंतर भुजबळांच्या आताच्या भूमिकेसोबत भाजप कसं सहमत नाही हे सांगत होता. कोण म्हणतं की भाजप भुजबळांच्या ह्या आताच्या भूमिकेला, ओबीसीच्या संदर्भात मराठ्यांच्या विरोधात, मराठा आरक्षणाच्या विरोधात जी भूमिका भुजबळांनी मांडलेली आहे, कोण म्हणतं की भाजपचा त्याला सपोर्ट आहे, समर्थन आहे. पण जेव्हा भाजपाचे नेते सुद्धा भुजबळांच्या सोबत दिसायला लागलेत, मग ते म्हणजे सभांमध्ये म्हणू नका किंवा ते आमचे बिरोबाची शपथवाले गोपीचंद पडळकर म्हणू नका, हे जेव्हा दिसायला लागले तेव्हा मात्र मग परत स्वर बदलले. आणि आता स्वर असा झाला, आज सकाळी मी मेसेज वाचला की कोण म्हणते की भुजबळ हे मराठ्यांच्या विरोधात आहेत, तुमच्या जरांगे पाटलांनी असं केलंय, तुमच्या जरांगे पाटलांनी तसं केलंय. कमालीची निष्ठा आहे, कमालीची निष्ठा आहे. इतक्या झपाट्यानं तत्व बदलल्या जात आहेत, इतक्या झपाट्याने विचार बदलले जात आहेत. एन केन प्रकारे आम्हाला भाजपाची पाठराखण करायची हरकत नाही. 2024 मध्ये भाजपा सत्तेत यावी हा प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीचा विचार आहे. आणि बऱ्याचशा, फक्त हिंदुत्वनिष्ठच नाही पण बऱ्याचशा लोकांना भाजपाचं काम आवडलंय, त्यांनी केलेला विकास वगैरे आवडलेला आहे अशा लोकांना वाटतंय. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या भाजपाच्या सत्ताधीशांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असं तोंड दाबून बुक्क्यांचा मारा करावा. ते कुठे कुठे निस्तरतील ह्या गोष्टी. सकाळी काय ते नवाब मलिकांना सोबत येण्याची पाठराखण करायची आणि सायंकाळी काय ते पत्र लिहायचं. तुम्हाला न विचारता तुमच्या माहिती बाहेर अशा पद्धतीचा कारभार झालेला आहे का? नवाब मलिक तुम्हाला न विचारता, म्हणजे काय सहन करतायत लोक तर मग काहीही त्यांच्यावर थोपवायचं. मिटकरी घेतलंय, भुजबळ घेतलंय, त्यानंतर आता नवाब मलिक सुद्धा. बरं, मिटकरी आणि भुजबळ हे त्यांच्या विखारी विचारसरणीसोबतच तुम्ही आयात केले, हे पण मोठी नवलाची गोष्ट आहे, आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांचा त्या अथर्व शीर्षाला विरोध चालूच आहे, त्यांचा त्या सरस्वती देवींवर, शारदा देवींवर त्यांच्या टीका टिप्पण्या चालूच आहेत, त्यांचं जे काही धर्माबद्दल त्यांचं रावणाचं उदात्तीकरण ते चालूच आहे. तुमच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडलाय की त्यांच्या विचारसरणीने तुम्ही बदलत आहात, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मांडता तेव्हा तुम्ही कुठल्या विचारसरणीचे आहात हे सगळ्या जनतेला माहिती असतं. त्या विचारसरणीला पाठराखण म्हणून आम्ही जर का तुम्हाला मतं देत असू, तुमची पाठराखण करत असू, तुमची बाजू उचलून धरत असू, तुमच्यासाठी आम्ही काम करत असू बिनपगारी फुल अधिकारी,
तर आमच्याबद्दल सुद्धा तुमची काही अकाउंटेबिलिटी आहे की नाही? बिचारे ते सगळे चॅनलवाले, ते सगळे पत्रकार, ते जेही लोकं, जे कार्यकर्ते, जे तुमची बाजू उचलून धरतायत, कसेबसे करून, तोंड वाकडी करून का असेना, ते आजही तुमच्या ते सगळ्या चुका त्या पदरात घालून बिचारे तुमच्या पाठीशी उभे आहेत. कसंबसं नेटानं ते तुम्हाला पुढे नेत आहेत. विषयांना बगल देत आहेत, विषयांतर करत आहेत, इथलं राग तिथं काढत आहेत, याच्यावर टीका करत आहेत, त्याच्यावर टीका करत आहेत. अजूनही तुम्ही त्यांचा किती अंत पाहणार आहात? इतकं ताणू नका की तुटून जाईल. हा बेशिस्तपणा, हा निर्लज्जपणा तुम्हाला असं वाटत नाही का हो? हा बेशरमपणा आहे म्हणून. भाजप समर्थकांना सुद्धा मला विचारायचं आहे, की तुम्हाला खरोखर असं वाटत नाही का, की हा बालिशपणा, बेशरमपणा आहे? लाज ज्याला म्हणतात, ती वाटावी अशा ह्या गोष्टी घडतायत म्हणून राजकारणात. मी स्वतः म्हणतो, की राजकारणात सगळं काही फेअर असतं, सगळं काही जायज असतं. सगळं त्याच्यात काही योग्य-अयोग्य नसतं. पण ह्या असं म्हणण्याला आणि असं करण्याला सुद्धा काही मर्यादा असायला हव्यात ना. उद्या चालून तुम्ही जर का काहीही करायला लागलात, तुम्ही राजकारण ज्या तत्वांवर करताय, तुम्ही स्वतःला ज्या विचारसरणीचे सांगताय, त्या विचारसरणीशी तरी आपण निदान प्रामाणिक राहायला हवं. एक कमीत कमी प्रामाणिकता, कमीत कमी निष्ठा आमच्यामध्ये असायला हवी की नाही? कालपर्यंत भंगारवाल्यापासून ते दाऊदचा हस्तक पर्यंत आपण ज्या व्यक्तीला डिवचलेलं आहे, चिडवलेलं आहे. अब्दुल सत्तार पहिले, आणि विशेष म्हणजे विरोधकांनी सुद्धा एक लक्षात घ्यावं, शिवसैनिकांनी सुद्धा. नवाब मलिक पासून ते अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ तुमच्या लोकांचे हातात भराचे लेख आहेत आमच्याकडे. सामनाने ज्या अब्दुल सत्तारांचा संबंध दाऊदसोबत जोडल्यानंतर तो तुमच्यासोबत असताना तुम्ही त्याच्या समर्थनार्थ काय काय लिहिलेलं आहे हे तुम्ही सुद्धा आठवणं गरजेचं आहे. नवाब मलिक कालपर्यंत तुमच्यासोबत होता. तो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत नसताना हात उचलत नाही. अशा जेव्हा आक्षेप झाला तेव्हा त्याची पाठराखण करणारे आज विचारतायत की दाऊदचा हस्तक तुम्हाला कसा चालतोय? लाज विकणे किंवा बेशरमपणा यालाच काय ते म्हणत असतील, मला असं वाटतं. विरोधकांना तरी नैतिक अधिकार आहे का या विषयावर भाष्य करण्याचा? का ह्या विरोधकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. धर्म फार वेगळा आहे, राजकारण फार वेगळं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की आज लोकशाही हे आहे आणि धर्माला वाचवण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी राजदंडाची आवश्यकता आहे. म्हणून राजकारणामध्ये एका आपल्या विचारसरणीचा पक्ष असावा अशी धारणा, अशी मान्यता धर्मवादी लोकांची असते. त्या मान्यतेलाच तिलांजली देत मनाला वाटेल तसा कारभार जो आज चालू आहे, उद्या चालून ह्या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? बदलत, बदलत, बदलत तुम्ही एवढे बदलाल, की तुम्ही भविष्यातले काँग्रेस व्हाल. असं झालं तर? मग काय करायचं? निष्ठा किती घाण असते, निष्ठा किती वाईट असते याची प्रचिती मला एक दिवस पहाटे मी एका कार्यालयात बसलेलो असताना आली. तिथे एक म्हातारा बसलेला होता. शरद पवारांच्या विरोधात तिथे चर्चा चालू होती. कोणी काही शिवराळ बोलत नव्हतं. शरद पवारांच्या विरोधात बोलत होते फक्त. आणि एक म्हातारा एवढा तापला, तो बाहेरून आला. "तुम्ही काय बोलले शरद पवारांबद्दल? काय बोलले?" त्या म्हाताऱ्याला काही माहीत नाहीये. अबू आझमी माहीत नाहीये. त्या म्हाताऱ्याला काही धर्म माहीत नाहीये. त्या म्हाताऱ्याला निष्ठा माहीत नाहीये. त्या म्हाताऱ्याला राजकारण सुद्धा. पण शरद पवार माहिती आहे. मुळात आम्ही काही त्या माणसाला उठून काही सॅल्यूट केला नाही. सगळ्यांनी त्याची टरच उडवली म्हातारीची सुद्धा. हसण्यावरच नेलं त्याला, की हे म्हातारे त्यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी जिवंत आहे. खास करून काँग्रेसचे म्हातारे असे असतात. त्यांना फक्त पंजा समजतो. त्यांना काही समजत नाही. त्यांना फक्त एवढं समजतं इंदिरा गांधी. त्यांना काही म्हाताऱ्यांना आजही असं वाटतं, की इंदिरा गांधी जिवंत आहेत कारण राजीव गांधी जिवंत आहेत आणि त्यांच्या पंजाला आपल्याला मत द्यायचं आहे. हा मूर्खपणा आहे. ही निष्ठा नाहीये. या ज्या पद्धतीने असे आंधळे समर्थक त्यांच्या पक्षामध्ये बनले आहेत, तसेच आंधळे समर्थक ज्यांना अंधभक्त म्हटलं जातं. भक्त ही फार आध्यात्मिक संकल्पना आहे, पण दुर्दैवाने भक्त म्हटलं जातं. तेच तुम्हाला आता भाजपमध्ये सुद्धा बनवायचे आहेत, की थोडासा विवेकवादी समाज आपल्याला बनवायचा आहे, धर्मनिष्ठ समाज आपल्याला बनवायचा आहे. पक्षनिष्ठा की धर्मनिष्ठा हा खरा मोठा प्रश्न आहे आणि हीच खरी मोठी दुविधा आहे. समाज विवेकवादी असला पाहिजे, धर्मनिष्ठ असला पाहिजे, धर्मावर त्याची आस्था असली पाहिजे, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा, पद्धती टिकल्या पाहिजेत. त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे, आपलं तत्वज्ञान टिकलं पाहिजे. यासाठी प्रयत्नरत असणारी लोकं जर का तुमच्या अशा थेरांना बघतील, अशा धंद्यांना बघतील, तर त्यांनी कुठल्या मनाने, कुठल्या तोंडाने तुम्हाला मतदान करा असं लोकांना जाऊन म्हणावं, हा प्रश्न विचार करण्याजोगता आहे. सायंकाळी तुम्ही तुमच्या चुकीवर पांघरून घालताय किंवा त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी कोलांट मारताय, तिथपर्यंत ठीक आहे. पण आम्ही त्याचंही समर्थन करू, आम्ही त्याचंही पाठराखण करू. पण जो भुजबळ आपल्याकडे आलाय, जो मिटकरी आपल्याकडे आलाय, त्यांच्या तोंडाचं झाकण आपण बंद करू शकत नाहीये. आजही ते तीच रीळ ओढतायत. आजही ते त्याच पद्धतीने धर्मद्वेष पसरवतायत. आजही ते तोच विचार मांडतायत. त्यांच्यावर आपलं कंट्रोल नसताना ही बाहेरची आयात आम्ही का करतोय? हा प्रश्न भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारणं गरजेचं आहे स्वतःला.
आजही भाजपा असा पक्ष आहे जो ग्राउंड लेवलवर स्थिर झालेला नाही. आजही तुम्ही रट्टे खाण्यासाठी खासदार ठेवलेला आहे आणि शाही खाण्यासाठी एक वरिष्ठ नेता ठेवलेला आहे. आजही आपल्याकडे उपद्रव मूल्य सोडा, आपल्याकडे स्वतःचं संरक्षण करण्याची सुद्धा क्षमता नाही आहे. हे सगळं असताना ग्राउंड लेवलला लोकांचं मनोधैर्य, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवून पक्ष हा मजबूत करावा, तत्वांना, निष्ठांना खतपाणी घालावं, प्रबोधन लोकांचं करावं, लोकांमध्ये जागृती करावी, निष्ठा निर्माण करावी. हे जर का करण्याचं सोडून आम्ही फक्त फोडाफोडीचं राजकारण करत असू तर हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा फटका तुम्हाला बसणार नाही. 2024ला याचा कुठलाही फटका भाजपाला बसेल असं मला वाटत नाही. आम्ही दाखवून देऊन 2024 वगैरे यांच्याकडे सगळे मास लीडर आहेत जसं मी सांगितलंय. तुम्ही सत्तेत असाल, पण दुर्दैवानं ज्या उद्देशानं तुम्ही सत्तेत बसले आहेत ते उद्देश तुमच्यापासून फार लांब गेलेले असतील. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.